प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्त उणेपुरे 33 वर्षे ह्या पृथ्वी तलावरती वावरला, परंतु त्याच्या नजरेमध्ये बऱ्याच गोष्टी भरल्या. त्याने लोकांचं बारीक सारीक निरीक्षण केलं. त्याने आकाशाचं निरीक्षण केलं. त्याने रानातील फुलांचं निरीक्षण केलं. त्याने पक्ष्यांचं निरीक्षण केलं. त्याने शेतामधील पेरलेल्या बियांचं निरीक्षण केलं. त्याने समुद्रकिनारी असलेल्या लोकांचं निरीक्षण केलं. त्याने समुद्रामधील माशांचं सुद्धा निरीक्षण केलं. इतकंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या जीवनाचं देखील बारकाईने निरीक्षण केलं. शास्त्री पुरुषांविषयी प्रभू येशू ख्रिस्ताची जी समज झाली होती ती आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानातील अध्याय 23 अगदी ठळकपणे दिसून येते. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषांचं जे निरीक्षण केलं होतं त्यावरती टिप्पणी केलेली आहे की ते मोशेच्या आसनावर बसले आहेत. ते लोकांच्या खांद्यावरती जड ओझी देत असतात. सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून करत असतात. आपली मंत्रपत्रे रुंद आणि आपले गोंडे मोठे करत असतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने आणि सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे आणि लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांना आवडते. हे सर्व त्याने पाहिलेलं होतं. ते लोकांवरती कसा अन्याय करत आहेत, विद्वांची घरे कशी हडप करत आहेत, एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र आणि भूमी पालथी कशी घालत आहेत आणि लोकांना चुकीची शिकवण कशी देत आहेत, हे देखील येशूच्या नजरेतून सुटलं नव्हतं. इतकंच नाही तर त्यांच्या एकंदर वर्तनामध्ये आवश्यक गोष्टी टाळून अनावश्यक गोष्टींवरती भर देण्याची प्रवृत्ती कशी विकसित झाली होती आणि स्वतःला आतमधून शुद्ध ठेवण्याऐवजी बाहेरून दिखावा करण्याची प्रवृत्ती कशी बळावलेली होती, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेत आलेलं होतं. आणि म्हणूनच त्याने एकूण 7 धिक्कार संत मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये उच्चारलेले आहेत. त्यातील एकूण 5 धिक्कारांवरती गेले 2 दिवस आपण चिंतन केलेलं आहे. आज आपण उर्वरित 2 धिक्कारांवरती चिंतन करूया. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सेमेट्रीमध्ये म्हणजे आपल्या दफनभूमीमध्ये, विश्रामभूमीमध्ये भेट देण्याचा प्रसंग आला असेल. आपल्या प्रियजनांना पुरण्यासाठी म्हणा, 2 नोव्हेंबरच्या दिवशी त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीच्या कबरेवरती प्रार्थना करण्यासाठी म्हणा, आपण कधीतरी सेमेट्रीला भेट दिली असेल. काय दिसतं त्या सेमेट्रीमध्ये? तिथे थडगी दिसतात, त्या कबरा सजवलेल्या दिसतात, त्याच्यावरती चिरे मारलेले असतात, त्याच्या बाजूला क्रूस लावलेले असतात. आणि 2 नोव्हेंबरच्या दिवशी तर ह्या कबरा विशेषरित्या फुलांनी सजवलेल्या असतात. त्या ठिकाणी मेणबत्त्या लावलेल्या असतात. आपल्या मृत भाविकांविषयी आदरभाव आणि प्रेम व्यक्त करून त्यांची आठवण ठेवण्याचा हा सुंदर मार्ग आहे. मात्र त्याचबरोबर ही दफनभूमी आपल्याला 2 गोष्टींची आठवण करून देत आहे. एक म्हणजे आपल्या नश्वरतेची आणि दुसरी गोष्ट की बाहेरून ह्या कबरा कितीही सुंदर दिसत असल्या तरी आतमध्ये मात्र मेलेल्यांची हाडं आणि त्यांची कवट्या ह्यांनी त्या भरलेल्या आहेत, ह्यांची देखील आपल्याला आठवण करून दिली जात असते. मानवी जीवनातील एकीकडे सौंदर्य आणि दुसरीकडे कुरूपता ह्यांचं मिश्रण कसं असतं त्याची जणू काही ती आठवण असते. प्रभू येशू ख्रिस्ताने हेच प्रतीक वापरून 2 धिक्कार उच्चारलेले आहेत. तो म्हणतो, अहो शास्त्र्यानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहात. एवढं सगळं पोटतिडकीने सांगण्यामागचं कारण काय? प्रभूला नक्की काय हवं आहे? प्रभूला आपल्या अंतःकरणाची शुद्धता हवी आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
आणि शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्तीने केलेली प्रार्थना ही खरोखरच परमेश्वराच्या कानापर्यंत जाऊन पोहोचते. आणि म्हणूनच दुसरा जो धिक्कार आहे त्यामध्ये येशू कबरा आणि थडगी हेच प्रतीक पुन्हा एकदा वापरताना आपल्याला दिसत आहे. तो म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि म्हणता, आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देता. काय दडलेलं आहे ह्या धिक्कारामध्ये? दुटप्पीपणा. म्हणजे एकीकडे चांगलं कार्य करायचं आणि दुसरीकडे आपण मात्र नीतिमान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा, असा दुटप्पीपणा ह्या ठिकाणी दडलेला आहे. ख्रिस्त सभा आज संत मॉनिका हिची स्मृती साजरी करत आहे. तिने ढाळलेल्या अश्रूमुळे ख्रिस्त सभेमध्ये एक सुंदर असं फूल उदयास आलं आणि त्या फुलाचं नाव आहे संत अगस्तीन. त्या संत अगस्तीनच्या विचारांचा, श्रद्धेचा सुगंध गेली 1600 वर्षे संपूर्ण ख्रिस्त सभेमध्ये दरवळत आहे. उद्या आपण संत अगस्तीनचा सण साजरा करणार आहोत, तेव्हा त्यावर अधिक चिंतन करू. मात्र आज येशू आपल्याला पाचारण करत आहे की आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून अंतःकरणाची शुद्धता वाढवत राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.